त्रास देऊ नये. पण तुमच्या ताकदीपुढे सरकार झुकलेलं पण दिसतंय या सगळ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी. झुकलंच पाहिजे ना, लोकांसमोर झुकण्यात सरकारला लाज कसली? लोकतंत्रामध्ये सरकारला लोकांसमोर झुकावं लागतं, त्यात काय? नाही, असं आहे की काही गुन्हे इतर राज्यातनं अजून मागे घेण्याच्या संदर्भात काही सरकारशी बोलणं झालं का? म्हणजे बोलणं चालू आहे, आश्वासन दिलं होतं, लेखी अजून काही आले नाही, आम्ही त्याचीच वाट बघतोय. आणि पण न्यूज येत आहेत, रिपोर्ट्स येत आहेत की बाकी राज्यात खूप त्रास देत आहेत स्टुडंट्सला. दिल्लीमध्ये चालू आहे, मला बरेचसे कॉल आले की त्यांच्या स्टुडंट्सच्या घरी पोलीस चालली आहे, तर सरकारने थांबावं, नाही तर हा अजून वाढेल आणि त्या सरकारला मागा. पण आक्षेप घेतलाय बुलेट्स ज्या मारल्या पोलिसांनी, त्यावर सुद्धा तुम्ही आक्षेप घेतला का? स्टुडंट्सवर पेलेट गन्स मारण्याचं काय? पेलेट गन तर पहिली गोष्ट ही वापरण्याचंच नाही येऊ देशातल्या कोणत्याच नागरिकावर, फक्त स्टुडंट्सच नाही, तुमच्या देशाचे नागरिक आहे ना, काय आतंकवादी तर नाहीये. काय म्हणून तुम्ही पेलेट गन वापरले? ज्यांनी कोणी पेलेट गन्सची ऑर्डर दिले, मग ते अमित शहा किंवा असू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक आक्षेप पण घेतला जातो सातत्यानं तुमच्या त्या पार्टीबद्दलचा, की तुम्ही सांगितलं की एक विद्यार्थी आहे, त्यांचं बलिदान गेलंय आणि त्याचं यश मिळाल्यानंतर मग तुम्ही आनंदोत्सव साजरा केला, 5 स्टारमध्ये पार्टी केली, अशा प्रकारचा आक्षेप देखील घेतला गेला. 36 दिवस जेवढे व्हॉलेंटियर्स होते, 36 दिवस 45 डिग्रीच्या उन्हात बसलेले ते, पाऊस आला तेव्हाही ते बसलेले तिथं, संघर्ष केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर जर एवढा मोठा विजय भेटला तर मग त्यात काय? हे भाजपवाले इलेक्शन जिंकल्यावर काय करतात? रस्त्यावर माज करतात. रस्त्यावर माज नाही केला आम्ही. जेवढे आमचे व्हॉलेंटियर्स आहे ते एका जागी गेले, एका जागी त्यांनी काय थोडंफार एका दिवसासाठी एन्जॉय केलं, त्याच्यात वाईट काय? वाईट काय त्याच्यात? 36 दिवसांचा कोणी संघर्ष करतोय, या भाजपवाल्यांसारखे रस्ते तर अडवले नाही, रस्त्यावर तर माज दाखवला नाही. पण एवढंच आहे की 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर हे आंदोलन झालं आणि त्यानंतर ही पार्टी आहे, यावरती जास्त करून मला तुम्हाला हे विचारायचं, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर धर्मेंद्र प्रधानचं स्वागत करताना भाजपला लाज नाही वाटली संसदेत? तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय? आमच्यामुळे आत्महत्या केली. अभिजित, एक वेगळा प्रश्न. घरी आल्यावर नेहमी स्पेशल असतं, मुलांच्या उधळणीत स्वागत करण्यात आलं, सगळे आनंदी आहे, खुश आहे. आमचा मुलगा आता घरी थांबेल बरंच वेळ, असं पालक सांगतायत. थांबायची इच्छा आहे, पण काही जास्त वेळ थांबता येणार नाही. बरं, एक आणखीन असं आहे की आई वडिलांनी सकाळी बोलताना असं म्हटलं की अभिजित आता आमचा गुरु झालाय, आमचा पालक झालाय. देशाला तरी काहीतरी दिलंय. हा क्षण किती महत्वाचा आहे या आंदोलनानंतरचा? काही क्षण महत्वाचा नाही, घरात गेला मला चापटा पडतील. वडिलांची भीती वाटते. सरकारला घाबरत नाही. अभिजित सरकारला घाबरत नाही, पण आई वडिलांना घाबरतो थोडं. थोडंफार घाबरावंच लागलं. बरं, हिंदीमधून या सगळ्या संदर्भातली आपली काय हिंदी में आप बताइए कि कितने दिनों के बाद आप घर आए हो? कितने दिन के बाद 40 दिन के बाद